दुसरीकडे नगर अहिल्यानगर असेल किंवा मग कोल्हापूर असेल संभाजीनगर काही ठिकाणी हिंदू मुसलमान कसं आहे की मराठवाड्यातल्या पूर परिस्थितीमध्ये सरकारचा जो बोजवारा उडालेला आहे त्यांच्या मदतीचा म्हणा त्यांच्या कार्यपद्धतीचा म्हणा जो बोजवारा उडालेला आहे त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या ज्या उपकंपन्या आहेत त्या अशा प्रकारच्या दंगली घडवायचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातलं वातावरण खरं म्हणजे आता दंगलीपेक्षा पूर परिस्थिती अतिवृष्टी ह्याच्यावर चर्चा करण्यासारखं असताना त्याच्यावरचं लक्ष विचलित करण्यासाठी किंवा सरकार कसं अपयशी आहे या सगळ्या मदत देण्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यामध्ये अहिल्यानगरमध्ये सुद्धा प्रचंड अतिवृष्टी आपल्याला माहीत असेल आणि अहिल्यानगरमधल्या महानगरपालिका हद्दीतल्या 450 कोटीचा भ्रष्टाचार आम्हीच बाहेर काढलेला आहे खड्ड्यांचा महानगरपालिकेचा आणि ते प्रकरण आता न्यायालयात गेलं आत्ता 2 दिवसापूर्वी. ते केलं म्हणून किरण काळे यांना अटक केली आमच्या. या सगळ्यावरचं लक्ष उडवण्यासाठी मग अशा दंगली घडवायच्या. बरं दंगली घडवणारे कोण आहेत? आज जरी भाजपच्या टिळा लावून कोणी फिरत असले तरी कालपर्यंत ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचेच नेते होते पुढारी होते. हे बाडगे जे आहेत बाडगे हिंदुत्ववादी बाडगे जे आज टिळा लावून फिरत आहेत ते अशा प्रकारच्या दंगली अहिल्यानगरमध्ये घडवत आहेत. हा देश हिंदूंचा आहे. या देशामध्ये हिंदुत्ववाद राहणार आणि प्रभावीपणे राहणार हे आम्ही सांगतो आहोत. या हिंदुत्ववाद्यांनी ज्यांनी दंगली घडवल्या काल त्यांनी पाक पाकिस्तानला विरोध नाही केला. त्यांनी हिंदुस्थान पाकिस्तान मॅचला विरोध केला नाही. आज आपण पाहिलं असेल की त्या सामन्याचं मानधन पाकिस्तान खेळाडूंनी तिकडल्या एका प्रमुख दहशतवाद्याच्या संस्थेला संघटनेला दिलं आहे त्या मसूद अझहरला दिलं आहे. आपण पाहिलं असेल. या गोष्टींना विरोध करण्याची हिंमत नाही यांच्यामध्ये. जे दंगली घडवत आहेत आत्ता महाराष्ट्रात अहिल्यानगरसह सर्वत्र हे भंपक आणि बोगस हिंदुत्ववादी आहेत. ते ढोंगी लोक आहेत. अनेक गोष्टी चर्चेतून सुटू शकतात पण प्रशासनाला सुद्धा आदेश आहेत की तणाव निर्माण होईल अशा प्रकारचे निर्णय प्रश्न सोडवू नका. पोलिसांनी अशा प्रकारचं वर्तन करणं हे लॉ अँड ऑर्डरसाठी योग्य नाही. एक म्हणजे खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याबाबत काँग्रेस विरोधामध्ये मुंबईत गुन्हा दाखल झाला. तर दुसरा प्रकार म्हणजे केरळमध्ये टीव्ही शो दरम्यान भाजपच्या नेत्याने राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू अशी खुलेआम धमकी दिली. काय केलं भारतीय जनता पक्षाने कारवाई किंवा त्या संदर्भात देशाचे गृहमंत्री देशाचे पंतप्रधान यांनी काय कारवाई केली? सोनम वांगचुकनं त्याच्या न्याय हक्कासाठी उपोषण आणि काही वक्तव्य करताच त्याला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली. पण लोकसभेचे विरोधी पक्षनेते जे या देशातले प्रमुख नेते आहेत राहुल गांधी त्यांना जाहीरपणे टी व्ही कार्यक्रमात गोळी घालण्याची भाषा एक नेता करतो त्यांचा भाजपचा आणि त्याच्यावरती अद्याप भारतीय जनता पक्षाकडून साधं वक्तव्य नाही निषेध नाही. याचा अर्थ असा आहे की या देशामध्ये खून व्हावे नेत्यांचे महात्मा गांधीप्रमाणे इंदिरा गांधीप्रमाणे राजीव गांधीप्रमाणे आणि दंगली घडाव्यात अशी भारतीय जनता पक्षाची इच्छा दिसते. बनोमन राहुल गांधीच्या छातीवर गोळी मारण्याची भाषा तुमच्या पक्षाचा एक प्रमुख पदाधिकारी केरळमध्ये करतो आहे. याच्यावरती गृहमंत्र्यांनी त्यांचं भाष्य आणि वक्तव्य करायला नको? ते विरोधी पक्षनेते आहेत लोकसभेतले. ते लोकप्रतिनिधी आहेत लोकसभेतले. हा काय प्रकार चालला या देशामध्ये? दसरा मेळावा शिंदेचा दसरा मेळावा सुद्धा आझाद मैदान ते म्हणतात की चिखल असू द्यात पाऊस असू द्यात. असं आहे की शिंदेचा दसरा मेळावा मागे सुद्धा सांगितला त्यांनी तो अहमदाबादला किंवा सुरतला घेतला पाहिजे. गेला बाजार बडोद्याला घेतला पाहिजे आणि त्यांच्या त्या मेळाव्याला महनीय प्रवक्ते म्हणून जय शहा किंवा अमित शहाना बोलवायला पाहिजे. आता ते पाकिस्तान बरोबरची मॅच वगैरे खेळून आले त्याच्यामुळे ते निशाणे पाकिस्तान आहेत तर त्यांना बोलवावं. ते कुठे सामना घेऊ पण मुंबईतला दसरा मेळावा हा माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जी परंपरा आहे त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे बाकी सगळं बोगस आहे बरं का. बाकी सगळं बोगस आहे. ते सडकं धान्य आहे बाकी सगळं ते
त्यांनी जरूर गुजरातमध्ये जाऊन त्यांचा मेळावा घेतला पाहिजे. सुरत, अहमदाबाद, बडोदा इथे घ्यावं नाही त्यांनी, काहीच हरकत नाही. इथे कशाला ढोंग करताय तुम्ही मेळावा? तुम्ही कोण आहात? आता मी चित्र पाहत होतो, काही भगवी शाल वगैरे घेऊन बाळासाहेब ठाकरेंसारखे असे वगैरे फोटो आहेत त्यांचे. हा, असे वगैरे. आता फक्त मीच बाळासाहेब ठाकरे एवढंच एक सिनेमा काढायचा बाकी आहे त्यांना लोकांना. मीच बाळासाहेब ठाकरे एवढंच ते आता सांगायचं बाकी आहे. आपल्या